किती दिवस झालं ना आमच्या घरातील फ्रीजमधलं पीठ चकलीचं आहे ते सारखं माझ्याकडं बघत होतं. बाई माझं काहीतरी कर, चकली तर करायची होईना, कारण की काहीतरी आमच्या घरामध्ये होत असतं किंवा चकली अशी गोष्ट आहे की जास्त वेळ लागतो. म्हणजे ह्याच चकलीच्या पिठापासून मस्त असं भरपूर भाज्या घालून थालीपीठ तयार केलं आहे बरं का. अगदी नवीन रेसिपी आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा दिवाळीचं चकलीचं पीठ राहिलं असणार ना हो, तर ते बाहेर काढायचं आणि ही रेसिपी ट्राय करा. हे बघा आमचं नाजूक साजो ठेवलेलं फ्रीजरमधलं चकलीचं पीठ. बरेच असे मला कमेंट येतील की अगं फ्रीजमधलं कशाला ठेवतायचं असं वगैरे, तर आम्ही कसं आधीमध्ये मुलांसाठी करतो म्हणून ठेवतो, जास्त करून घेतो पीठ. तर असतील नसतील त्या फ्रीजमधल्या भाज्या काढल्या, कोथिंबीर, मेथी, कांदा, मिरची, कोबी असला तरीसुद्धा चालतो. ह्यामध्ये कच्चा बटाटा घेतला आहे, छान असा त्याला टक्कल मारून घेतलं आणि तो खिसून घेतला यामध्ये. तर बटाटा घालायचं कारण म्हणजे जास्त वेळ हे भाजावं लागतं आणि तो बटाटा आहे तो एकदम पातळ किसल्यामुळं ना अगदी क्रंचीपणा येतो ह्या थालीपीठला. अगदी वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ आहे. आणि हिवाळा म्हणलं की जरा चमचमीत आणि सारखी भूक लागत असते, त्यावेळेला नाही अशा भरपूर भाज्या घालून असे काहीतरी नवीन नवीन पदार्थ करायचे आणि खायचे. काय असतात, कुकडून आपण एका कोपऱ्यात बसतोच किंवा थंडीचं, त्यावेळेला बसण्याच्या ऐवजी गॅस पुढे जाऊन असे पदार्थ करा. ऊब पण लागते, चवीला सुद्धा लागतं आणि नवीन काहीतरी रेसिपी आपल्याला खायला मिळते. कस्तुरी मेथी घालायची, गाजर घातलं आहे किसून, बटाटासुद्धा किसून घातला आहे, धना जिरा पावडर घातला आहे, ही आहे मिरीपूड थोडीशी घातली आहे, मीठ घालायचं चवीपुरतं, जिरे घातलं आहे, हळद घालायची. आणि तुमच्या घरामध्ये असतील नसतील तुमच्या आवडीचे मसाले घातले तरी ॲड केले तरी सुद्धा चालतात. तर काय करायचं, एवढं हे करण्यासाठी 1 तांब्या पाणी घातलं आहे, म्हणजे अर्धा लिटर पाणी घातलं आहे. म्हणजे थोडंसं पीठ आहे ते पातळ करून घ्यायचं, हे मिक्स करून घ्यायचं. तर आणि कोणती भाजी असेल तर कांद्याची पात असू दे, पालक असू दे किंवा शेपू असू दे, ही तीसुद्धा भाजी तुम्ही ह्यामध्ये ॲड केली तरीसुद्धा चालते बरं का. तर चला पाणी घातलं आहे, मीठ घातलं आहे, जिरं घातलं आहे, हिंग पूड तेवढी राहिली घालायची. तर हिंग आहे ते मी चकलीचं पीठ तयार करतानाच घातली होती, त्यामुळे घातली नाही. चला आता डोश्याचा तवा ठेवला आहे किंवा तुमच्याकडे कुठला चपातीचा असेल तो सुद्धा चालतो बरं का हे करण्यासाठी. तर आणि चांगलं चमचमीत खायचं असतं म्हणून तूप लावलं आहे, तुपाऐवजी तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालतं. तर हे बघा घातलं हे पीठ अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर हे आता तवा झाला आहे गरम, त्यामध्ये घालून घ्यायचं. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे करणार असेल तर छोटे छोटे केले तरी चालतात. तर आपण आता करतो हे संध्याकाळच्या वेळेला मुलांना आपल्या नाश्त्यासाठी, म्हणजे छान असं काहीतरी खाण्यासाठी चमचमीत असं. म्हणून आता हे छोटे छोटे मी इथं करणार होते, पण हे मोठं केलं आहे. मुलांच्या डब्यासाठी करणार असाल किंवा मुलांना देणं असेल तर मी नक्कीच छोटे छोटे 4 असे केले असते आणि त्यांच्या टिफिन बॅगमध्ये घातलं असतं. हे भाजण्यासाठी थोडंसं वेळ लागतं. लो फ्लेमवर खालची बाजू आहे ती 10 मिनटं भाजून घेतली आणि वरती आहे ती 7-8 मिनटं भाजून घेतली, म्हणजे क्रंचीनेस येण्यासाठी, म्हणजे गाजर, बटाटा आणि बाकीच्या भाज्या आहेत ती कुरकुरीतपणे येण्यासाठी हे जास्त वेळ भाजून घ्यायचं. तर एका तव्यावर जास्त वेळ लागत होता म्हणून दुसरासुद्धा तवा ठेवला, कारण की एवढी छान सुंदर रेसिपी झाली की पटपट लोकांना खायचं होतं. तर विशेष ह्याच्या खाण्यासाठी तुम्हाला दही घेतलं तर चालतं, इमली चटणी, शेजवान चटणी, पण हे केलेलं थालीपीठ आहे ना इमली चटणी बरोबर ना खूप सुंदर लागलं बरं का. तर हे छान असं हे थालीपीठ मी शेगडीवरसुद्धा करायला टाकलं होतं, तूप लावलं होतं आणि कुरकुरीत असं भाजून घेतलं होतं ना इमली चटणी बरोबर ना अगदी सोने पे सुहागाच मस्त असं कॉम्बिनेशन चालतं. आणि त्यावर तूप आणि त्या बाकीच्या भाज्या मस्त असं लागत होतं. गरमागरम असं तयार होईल तसं आमच्यामध्ये पटपट सपत होतं. हे कमीच पडलं आणि नंतर मला करावं लागणारच आहे. आणि खाऊन फक्त आमच्या घरातली ना हावऱ्यासारखी म्हणत होती, भारीच की रे बाबानो. धन्यवाद.